त्यामध्ये सर्वांनी यावेळी आपण जिद्दीनं आणि ईर्षेनं येणारी निवडणूक लढवायची आहे असं सर्वांमध्ये ठरलं. त्यासाठी सर्व तयारी चालू झालेली आहे. परवाच बाळासाहेबांनी सुतगिरणीमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडून दिशा दिली. सर्व प्रकारच्या शक्तीनं म्हणजे आपण ही निवडणूक जिंकायचीच या हेतून ही निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा माननीय बाळासाहेब आणि जेके बापू हे आपल्याला कधी कमी पडणार नाहीत. त्याची आपल्याला वेळोवेळी खात्री झालेली आहे. आणि हे जिल्हा परिषद जे उमेदवार आहेत ते महिला राखीव आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या गावातून काही लोकांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. आपल्याही गावातून 2-3 नावं उद्याच मला वाटतं द्यायचे आहेत इच्छुक उमेदवारांची. आणि त्या अनुषंगाने तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना हा निवडणुकीचा कार्यक्रम माहिती व्हावा आणि या निवडणुकीला म्हणजे 5 फेब्रुवारी होणाऱ्या मतदानासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी आजपासूनच कामाला लागावं या हेतून या ठिकाणी ही मीटिंग आयोजित केलेली आहे. या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला मोबाईलवरती अपडेट केल्या जातील, पुरवल्या जातील. या ठिकाणी या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती करणार आहे की ही पंचायत समितीचा जो आपला गण आहे तो ओबीसी पुरुष आहे आणि ते पलूस पंचायत समितीचा सभापती राखीव आहे आणि एकच गणाचा आपल्या तो ही जागा आहे. त्यामुळे सर्वांनी आत्ताच शपथ घ्यायची की दुधोंडीच्या पंचायत समिती उमेदवार हा कसल्याही परिस्थितीत निवडून आणायचा. आणि जसं पलूस नगरपालिकेचा नगर परिषदेचा नगराध्यक्ष आपल्या काँग्रेस पक्षाचा झाला तसा पलूस पंचायत समितीचा सभापती हा पद हे आपल्या दुधोंडी गावाला मिळण्यासाठी सर्वांनी आजपासून ईर्षेने काम करायचं आणि ते शक्य आहे. कारण आपले लोकप्रिय आमदार बाळासाहेब आणि जेके बापू आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे हे सगळं शक्य आहे. फक्त कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की विरोधी पार्टीचा उमेदवार, विरोधी पक्ष इतर गोष्टी कुठलीही चर्चा न करता आपण आपल्या काँग्रेस पक्षासाठी बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि जेके बापूंचं नाव तालुक्यात जिल्ह्यात वाढवण्यासाठी सर्वांनी आजपासूनच काम करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि हे तिन्ही 2 पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही आपल्या पुढच्या दुधोंडीच्या विकासासाठी अतिशय महत्वाची इलेक्शन आहे आणि ते उमेदवार निवडून आलेच पाहिजे असं आपण सर्वांनी शपथ घ्यायची आहे. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दुधोंडी गावाचा विकास हे कोण करू शकतं हे जवळजवळ 70% गावाला माहीत झाले. निधीच्या बाबतीत असेल, नोकरीच्या बाबतीत असेल, माननीय जेके बापूंच्या या प्रयत्नामुळं भारतीय विद्यापीठासारख्या संस्थेमध्ये 25 सेवकांना एका वेळेला घेण्याचा विक्रम फक्त दुधोंडी गावालाच मिळालेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्था असेल, इतर संस्था असतील, भारतीय विद्यापीठ असेल, या ठिकाणी नोकरी देण्याचं काम बापू कशा पद्धतीने करतात हे आम्हा ठराविक 10-15 लोकांना जवळ घेऊन, विश्वासात घेऊन, चर्चा करून त्या गरजू लोकांना नोकऱ्या देण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं जातं. आणि त्यांना सांगितलं जातं की नोकरी देण्याचं काम आमचं आहे, ती सांभाळायची हे तुमचं काम आहे. आणि अतिशय विश्वास
बापूच्या वरती कदम कुटुंबाचा आहे. निधीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मागील युजप्पांच्या सरपंचपदाच्या काळात आपण पठ्यावधीची कामं दुधवणीमध्ये केलीत. आता चालू सरपंच उषाताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण आजपर्यंत मला वाटते कोट्यावधी रुपये आणलेले आहेत. त्यामध्ये रस्ते असतील, गटर असतील, मंदिर असेल, वेगवेगळे पाणंद रस्ते असतील, अशा वेगवेगळ्या कामासाठी आपल्या येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्यासाठी महत्वाचे आणि त्यासाठी हे तिन्ही पदं आपल्या या जिल्हा परिषद गटात असावीत. त्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करायचे आणि सर्व प्रकारच्या तयारीनं हे येणारी निवडणूक आपण लढवायची आहे, त्याला सामोरं जायचं आहे. मला खात्री आहे ज्या पद्धतीनं आपण विधानसभेला विश्वजित कदम साहेबांना लीड दिलं, त्याच्या अगोदर विशाल पाटील खासदार यांना देखील आपण गावातून लीड दिलं काँग्रेस पक्षाने. तेच टेम्पो त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपण तयार करायचं आहे आणि तिन्ही पदं आपण काँग्रेस पक्षासाठी निवडून आणायचं आहे. यासाठी सर्वांनी तयार व्हायचं आहे किंवा तयार राहायचं आहे.